कळवण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मळगाव खुर्दमधील गायधरपाडा तसा पूर्वीपासून मूलभूत सुविधांपासून दुर्लक्षित। सन 2022ची दिवाळीनिमित्त मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आजचे सरपंच सुखदेव श्यामराव बागुल व गावातील तरुण मंडळी यांनी गावात लाईट बल्ब लावण्यासाठी सोबत मित्र गायधरपाड्यात गेले आणि गायधरपाडा वस्तुस्थिती बघून त्यांना गावासाठी काहीतरी करावे लागेल म्हणून पाठपुरावा सुरू केला। यानंतर शासकीय यंत्रणा, पत्रकार, मीडियामार्फत पाठपुरावा केल्यानंतर मागील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांनी सुखदेव बागुल यांनी मोटरसायकल ते पायी पीट करत प्रवास केला। नरवाडे यांनी गायधरपाड्यात शासकीय अधिकारी यांची मीटिंग लावून मूलभूत सोयी सुविधा यांची पाहणी करून विकास कामांना प्राधान्य दिले। यामध्ये रस्ता, वनविभागाकडे वर्ग केला, शाळा पत्र्याची उभी केली, शिक्षक उपलब्ध करण्यात आला, मुलांना ड्रेस कोड देण्यात आले आणि भारत देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा दिनांक 26 जानेवारी 2023ला प्रजासत्ताक दिन शाळेत साजरा केला। शाळेतील मुलांना मळगावपर्यंत मुक्कामी बस सुरू केली। जलजीवन काम सुरू झाले। लघु पाटबंधारे विभाग यांनी सिमेंट ब्लॅक बंधारा 25 लाख मंजुरी देण्यात आली। बांधकाम विभाग, वन विभाग यांचे सहकार्य मिळाले, तसेच रेशन कार्ड वाटप झाले। गायधरपाडा येथे फरसी पुलाचे काम प्रगतीच्या दिशेने सुरुवात झाली। जल परिषद मित्रांनी व विविध दैनिक, पत्रकार, मीडिया यांनी 13 नोव्हेंबर 2022 रोजी भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतल्या आणि वेल्स ऑन व्हील्स कडून दिनांक 29 जानेवारी 2023ला गायधरपाड्यात महिला मुलींना 50 चक्री ड्रम वाटप करण्यात आले। विविध सामाजिक संघटना यांनी गावाला भेट दिली। दिनांक 17 जुलै 2024 रोजी कळवणचे सध्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पुलकित सिंग यांनी आषाढी एकादशी निमित्ताने सुट्टी असताना सुद्धा वेळात वेळ काढून गायधरपाडा येथे भेट देऊन विकास कामांची पाहणी करण्यात आली। यावेळी सुद्धा मोटरसायकलने व 7 ते 8 किलोमीटर पायपीट करत प्रवास करून गायधरपाड्यात पोहोचले व गावातील नागरिकांची संवाद साधून ज्या सोयी सुविधापासून वंचित आहे ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिली असता नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते व तेथील सरपंच सुखदेव बागुल यांनी साहेबांचे आभार मानले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक।